चला सगळे मिळून एन्जॉयमेंट करा. टोटल आकडा माझ्याकडे माहित नाही, परंतु 2,500 आणि ते 1000 कमीत कमी 3.5 तर नक्कीच आहेत. मला वाटतं 35 जरी असले तरी आज 100 वाटायला आलेत. दिवस हजेरी सुटली. संध्याकाळी घरी जाऊन आई वडिलांना सांगा बाबा आजची कमाई, पहिली कमाई क्रिकेट मधली. बोला त्याच्यानंतर मॅच कंटिन्यू होईल. जाऊया आपण इकडे टीम समायरा आणि त्याच्या विरोधात नीलसागर टीम आपण पाहतोय. नीलसागरला आपल्या अस्तित्वाची लढाई जरूर मैदानात द्यायची आहे, तर समायरा टीमला आपल्या या ग्रुप मधला अस्तित्वाचं स्थान राखायचं आहे. काय घडतंय ते पाहूया. आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया प्रसादजी सवारे, संदीपजी गायकवाड यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेल आपलं स्वागत. दरम्यान ही ट्रॉफी आहे विजयाची, तुमच्यासाठी ट्रॉफी आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. संध्याकाळच्या प्राइज सेरेमनी मध्ये ती ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल. ड्रेस कोड मध्ये यायचं संध्याकाळी पण. हॅलो, थँक्यू सो मच संदीप बोराडे सर. त्या दरम्यान संदीपजी गायकवाड सरांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं पुन्हा एकदा सर अधिक स्वागत आहे. मैदानाच्या आत आपण सामना पाहतायत. चालू असलेली लढत समारा 11 विरुद्ध नीलसागर 11 या दोन संघाच्या दरम्यान. मैदानाच्या 8 पंचांचा इशारा चौकार आणि विशालच्या बॅटमधून चौकार आलाय. प्रत्येक सन्मान चिन्ह देत व रंगीबिरंगी फुलांना सजलेला फुलगुच्छ नक्कीच या ठिकाणी देऊन आपण करतोय. बंधूजी राऊत यांच्या ठिकाणी कर्वे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आणि यशोचित मान सन्मान. पहिला षटक मैदानाच्या आत संपलाय. पहिल्या ओव्हरच्या आणि त्याच दरम्यान देवेंद्रजी म्हात्रे यांच्या देखील आपण या ठिकाणी यशोचित मान सन्मान करतोय. तर पुन्हा एकदा आम्ही विनंती करू देवीदासजी भगत यांना की आपल्या शुभ असते या ठिकाणी देवेंद्रजी म्हात्रे यांच्या ठिकाणी यशोचित मान सन्मान करायचा आहे. तर म्हात्रे सरांना विनंती असेल आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मायेची शाल आणि या स्पर्धेचा मोमेंटो अगदी आपण पाहतात सन्मान चिन्ह देत असताना आपण नक्की देवेंद्रजी म्हात्रे यांचा या ठिकाणी यशोचित मान सन्मान करतोय. नक्कीच या ठिकाणी सर्वच मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकावर आपण पाहतात. तर 25 धावा आपण पाहतात धाव फलकावरती आतापर्यंत लाभल्या गेल्या. व तास दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके पण पाहतात अंबरनाथ तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख माननीय श्री बाळारामजी कांबरी दादांच्या ठिकाणी नक्कीच आगमन होतं. तर दादांना विनंती असेल आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती. आपल्या सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि पाहुण्यांची रेलचेल आपण पाहू शकता. आज सकाळच्या 17 मध्ये आमचं व्यासपीठ अगदी खसाखस भरलं गेलं आणि नक्कीच त्या दरम्यान बाळाराम शेठ कांबरी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेमध्ये कर्वे प्रीमियर लीग मध्ये. नक्कीच आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी संपूर्ण कर्वेकर आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच या षटकानंतर आपण दादांचा यशोचित नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण सत्कार करूयात. मैदानाच्या आत आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट आल्यानंतर आपण त्यानंतर चौकार लगावलाय. ओव्हर पिच बॉल ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक. नक्कीच प्रशांत दादा भालेराव होते त्या ठिकाणी. त्यांच्याकडे नक्कीच थोड्या चुका होतात परंतु जजमेंट नव्हतं, जेल ड्रॉप होत्या आणि त्यानंतर या चेंडूवरती एक धाव. नक्कीच
प्रशांत दादा भालेराव यांचा विचार केला तर नक्कीच MA BEd झालेले आहेत आणि नक्कीच साई क्लासचे ते मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या विभागातील अनेक विद्यार्थी त्यांनी नक्कीच घडवलेत. नक्कीच प्रशांत दादा भालेराव तुमच्या कार्याला सलाम आहे आणि असं तुमचं काम सातत्यानं नक्कीच चालू असू द्या. नक्कीच रवींद्र जडेजा यांच्या स्टाईलनं नक्की आपण पाहतात, नक्कीच त्यांचे शेविंग आपण पाहतात, नक्कीच सातत्यानं आपण पाहतात, भरपूर चांगला फिटनेस देखील आपण पाहतात प्रशांत दादा भालेराव यांचा आणि त्यांचा नक्कीच पुन्हा एकदा करूयात आपण खरवे प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा आभार व्यक्त. सातत्यानं आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना ते घडवण्याचं काम करतायत. साई क्लासचे ते मालक देखील आहेत. मैदानाच्या आत जाऊयात धावसंख्या 34 वरती. ओव्हर पिच बॉल, परंतु या ठिकाणी पंचांना लाईन चेक करावी लागेल. पंचांचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती ऍड होते. नक्कीच बाळाशेठ कापरे यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच मैदानावरती रोलरचे नक्कीच उपलब्ध करून दिले होते. त्यांचा खरंच मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि सातत्यानं त्यांचं प्रेम आम्हा सर्व खरवेकरांवरती असतं आणि असंच प्रेम नक्कीच दादा तुमचं असू द्या. फटका चांगला ऑनसाइडला आला, कापीना ढकलला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत परंतु त्यांना बीट करून सुटू जाईल. सीम आपल्याकडे 4 रन. चार धावा आल्या. शॉर्ट प्लेन फटका हा देखील दमदार पॉवरफुल हिटिंग सध्या मैदानाच्या आत पाहायला मिळते. नीलसागर संघाच्या मतीनं हाही चेंडू जाईल सरळ विशालच्या बॅट मधून सीमा पार. 4 रन. दोन षटक या ठिकाणी संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 43 वरती. 43 धावा. या मॅचचा जर विचार केला तर नक्कीच या मॅच मध्ये अशा प्रकारे सुरुवात केली की असं वाटतंय की या मॅच मध्ये 80 पेक्षा जास्त धावा होतील. षटक क्रमांक पाहतात 3रं. बॉलिंग ट्रॅक वरती ललित सवारे यांना आपण पाहतात आमचे छोटे बंधू बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु त्यांच्या विरोधात बादल सबारे बॉईज दोन्ही खेळाडू आपण पाहतात एकमेकांच्या विरोधात सतत सराव देखील एकमेकांच्या सोबत करतात परंतु या ठिकाणी एकमेकांचे डाव पेच माहिती असतील आणि तोच डाव मैदानाच्या आत आखलाय ललितच्या माध्यमातून. बादलला नक्कीच सातत्याने आपण पाहतात शरीरापासून दूर ठेवलं ललितनं आणि त्यानंतर आपण पाहतात हा निर्धार चेंडू आलाय. नक्कीच तिन्ही षटकांचा विचार केला साहेबांचा आम्हाला सांगतात की आतिशनं देखील डॉट बॉलला सुरुवात केली, त्यानंतर समीरनं देखील डॉट बॉलला सुरुवात आणि ललित देखील डॉट बॉलला सुरुवात करतो. बॉल बॅक टू ड्राईव्ह, अगदी फटका चांगला होता परंतु या ठिकाणी नक्कीच चांगली कामगिरी म्हणावी लागेल ललितची. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचं काम करायचं होतं परंतु अगदी हा चेंडू हातातून निसटलाय आणि स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 45. त्याच दरम्यान सन्माननीय सतीशजी जमदरे दादांच्या ठिकाणी एकमत झाले तर आपलं देखील या खरवे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत 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 आणि स्वागत. बादल सबारेच्या बॅट मधून षटकार. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका. बादल ऑन फायर. लगातारचा हा दुसरा खणखणीत दणदणीत षटकार. आत बादल आणि विशाल या दोन्ही सलामी वीरांच्या माध्यमातून
धाबासंख्या जर पाहिली तर षटकाराच्या मदतीनं 50 अप तब्बल 57 धावा पण पाहतात आणि बादलसाठी आकाश जे जमदळे यांच्याकडून 500 रुपये कॅच परत झाले. षटकारांचे हॅट्रिक होणार का मैदानाच्या आत? ललित वरती सध्या आक्रमण केलं गेलं. बॅटची कडा पहिल्या स्लिपला चुका होत आहेत आणि ही चूक मात्र मोठी ठरू शकते समायरा 11 संघासाठी. चेंडू जाईल सरळ पहिल्या स्लिपला बीट कडून. थर्ड बॅन सीमा पार 4 रन. नक्कीच बादल सवारे बरोबर चांगली बॅटिंग करतायत. राणा पण पाहतात चांगली फिल्डिंग. राणा यांच्या माध्यमातून त्यांना मगाशी आपण पाहिलं ओपिनियन घेताना नक्कीच चांगलं ओपिनियन त्यांना दिलं आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 61 धाबा. पहिल्या विकेटसाठी 61 धाबा संख्येची पार्टनरशिप आणि त्या दरम्यान माननीय सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके जगनजी शिंगटे साहेबांच्या ठिकाणी नक्कीच मैदानावरती आगमन झालं. तर त्यांना आम्ही विनंती करू की याचं आपल्या व्यासपीठावरती आपलं खरवे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि तसंच आम्ही सर्व खरबई गावातील ग्रामस्थ मंडळांना विनंती करू, आपण जर मैदानावरती उपस्थित असाल तर सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपल्या सर्वांचं आपल्या खरबई प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. षटक क्रमांक 4 सुरुवात आणि 4थ्या षटकाला देखील सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला आणि नक्कीच विशालांचा विचार केला तर लगातार 4 चेंडूमध्ये 4 चौकार खेचलेत. नक्कीच साहेब मला माहिती पोहोचवतात. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका फसला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. अतिश कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत आणि इथनं पाहिलं तर विकेटचा पर्यंत पहिला धक्का लागतोय तो म्हणजेच नीलसागर संघाला. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच नीलसागर 11 संघाला विनंती असते की विशालसाठी एकदा जोरदार होऊ द्या. जेवढे चेंडू खेळलेत नक्की देवीदाजी भगत तेवढ्या चेंडूवरती चौकार आणि षटकार झालेत. एकही सिंगल नाहीये, एकही डबल नाहीये. भरपूर चांगली इनिंग मैदानाच्या आत साकारली. सातत्यानं चौकार आणि षटकारासाठी नक्की विशाला जाणलं जातं आणि देवीदाजी भगत यांच्याकडून विशालसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि मैदानाच्या आत नवीन खेळाडू जितेंद्र कदम यांना पण पाहतायत. जर जितेंद्र कदम यांनी जर षटकार ठोकला तर अभिजित जगताप यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे जितेंद्र यांसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. प्रशांत अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलं. नक्कीच जितेंद्र यांच्या बॅट पासून दूर ठेवलं. फॉलो नक्कीच केलं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. विकेट आल्यानंतर अगदी आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स लेवल आता मात्र उंचावला गेलाय प्रशांत यांचा. डॉट बॉल शॉर्ट आपले पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी विकेट आल्यानंतर दबाव निर्माण केला गेलाय तो म्हणजे प्रशांत या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर मैदानाच्या अदा करत असताना धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले ती म्हणजे 65 वरती 65 धावा.
यस व्हाईट बॉल आणि अजून एक धाव फलकावरती ऍड होणार. मी मगाशीच म्हटलं अशा प्रकारे सुरुवात केली आणि जर अशाच प्रकारे धावा आल्या तर 80 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील. परंतु वारंवार अगदी बॅट फिरवतात, अगदी बॉलच्या मिनिटनं फटका खेळायचा होता नक्कीच गवसला, परंतु सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा बीट होतात. लगातारचा तिसरा निर्धाव चेंडू विकेट आल्यानंतर शॉर्ट प्लेट हुक केलाय, फक्त दिशा दिली आहे. गोलंदाजीच्या गतीचा वापर, चेंडू जातोय सरळ लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 4 रन चौकार. शांतता भालेराव यांना पण पाहतात. समारा 11 संघाचे संघ मालक मैदानाच्या आत चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. त्यानंतर राणा यांना देखील आपण पाहतात. नक्कीच महेंद्र धोनी यांची हेअरस्टाईल आपण पाहिली तर नक्कीच त्याच हेअरस्टाईलवरती सध्या नक्कीच सध्या तरी ते प्रेम दाखवत आहेत. षटक क्रमांक 5 व समीर भगत यांना पण पाहतात, परंतु समीरच्या विरोधात बादल सबारे यांना पण पाहतात. बादलचा जर विचार केला तर बादलच्या आतापर्यंत वैयक्तिक धावांचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 32 धावांवरती आहे. नक्कीच बादल या मॅच मध्ये आपलं अर्धशतक झलकावणार का पाहूयात. ऑन साइडला फटका भरपूर चांगला, परंतु फिल्डर पोहोचले होते, प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर चेंडू जाईल सरळ फिल्डरला बीट करून लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. बरसा मैदान के अंदर पुन्हा एकदा फटका चांगला आहे. वॉट अ शॉट, गॅप शॉट सिलेक्शन, इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करून जाईल. एक टप्पा घेत सीमा पलीकडे प्रेक्षकांचा घेतलाय अभिवादन, ठोकलाय चौकार. आपलं खरबे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. बादलचा विचार केला तर 42 धावसंख्येवरती खेळतोय. अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन सध्या पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल हुक केलाय, फटका हा देखील दमदार आहे. पंचांचा इशारा, हाईट फक्त जास्त आहे. 1+6 तब्बल 7 धावा धाव फलकावरती ऍड होतील. बादलचा विचार केला तर वैयक्तिक 48 धावसंख्येवरती खेळतोय. या स्पर्धेचा तिसरा अर्धशतक येणार का? पहिला अर्धशतक गौरव म्हात्रेने झलकावला, त्यानंतर कालच्या दिवसात दिनेश वाघ आणि आज बादल सवारे अर्धशतक झलकावणार का या मॅच मध्ये? मी मगाशीच म्हटलं या मॅच मध्ये मी नक्कीच कुणाशी तरी चर्चा केली होती साहेब आज की बादल सवारे आज अर्धशतकीय पारी नक्कीच खेळणार आणि नक्कीच मी चर्चा केली आणि माझ्या अनुभवाने मी नक्कीच सांगतोय की अर्धशतकाच्या जवळपास 48 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे, ड्राइव्ह केलाय, एकदा पुणे केले, दुसऱ्याचा कॉल, दुसऱ्यासाठी कॉल आलाय, परंतु या ठिकाणी समीरचा कलेक्शन चुकीचा आणि बादल सबारेचा अर्धशतक कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि देविताजी भगत यांच्याकडून अर्धशतकीय खेळीसाठी भाऊ किती 1000 आणि आकाशदा जमदरे यांच्याकडून 500 रुपये, तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज आणि चेतनदादा भगत यांच्याकडून देखील 500 रुपये. बादल सबारेसाठी नक्कीच तब्बल 2000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय.
फुल टॉस बॉल, परंतु या ठिकाणी यशांसमोर सापडले. त्यानंतर आपण पाहतात समीरनं अगदी अलंगन दिलाय, अगदी भेट दिली बादलला आणि परतावलंय पवेलियनच्या बॅटवरती. 50 धाबा बादल एकदा बॅट वरती करायचे आणि नक्कीच प्रेक्षकांचा अभिवादन स्वीकारायचा आहे. फलंदाज बाद बादल सवारे बॅक टू द पवेलियन. तीन मॅच मध्ये जर चालला असताना तर नक्कीच नीलसागर इलेव्हन हा संघ टॉप केला असता. फटका फसला, झेलची संधी, यष्टीरक्षक विशाल पोहोचतात परंतु त्यांच्या अभ्यासाच्या बाहेरचा हा झेल. नक्कीच आपण पाहतात या मॅच मध्ये KPL चा हायेस्ट स्कोर बनवलाय तो म्हणजे नीलसागर इलेव्हन या संघानं. संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे साहेबात सांगतील मला टोटल तब्बल 90 धाबा धाव फलकावरती. मी तर मगाशी फक्त सांगितलं की 80 पर्यंत धाबा संख्या जाईल परंतु आतापर्यंत 90 धावा. ऑन साइडला फटका फसलाय, पहिला स्लिपचा खेळाडू अगदी उमेश सरकलाय आणि चांगला झेल स्वीकारलाय. पाहता पाहता पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 90 या धाव फलकावरती. माननीय श्री बाळाशेठ कांबरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर चला दोन्ही संघांचे कॅप्टन अभिजित जगताप आपल्या कॅप्टनला पाठवायचा आहे आणि अनंता शेठ चिंगटे आणि आकाशदादा जमदरे आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचा आहे टॉस साठी. नक्कीच सीझन 3 चा हा सर्वात हायेस्ट स्कोर आपण पाहतात. नक्कीच तीनही KPL चा मिळवून नक्कीच आपण पाहिला त्या ठिकाणी नक्कीच हायेस्ट स्कोर आतापर्यंत उभारलाय तो म्हणजे नीलसागर इलेव्हन संघाला तब्बल 90 धाबा आणि 91 धाबा संख्येचा टार्गेट. तर चला दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असणार आहे शिवजित 11 आणि शिवशक्ती 11 या दोन संघांच्या दरम्यान. तर नक्कीच या ठिकाणी जे काय पारितोषिक लावलं होतं ते नक्कीच सर्व मान्यवरांनी आणि नक्कीच भाऊ असतील त्यानंतर आकाशदादा आणि त्यानंतर चेतन दादाने जे काय पारितोषिक लावलं होतं ते सर्व पारितोषिक नक्कीच या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जमा केलं. तिनेही आपल्या नक्कीच दादांचा करूयात मनापासून आभार व्यक्त. जाऊया मॅचच्या दिवसानं सेकंड इनिंगला सुरुवातीला आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन आणि ऐकूयात आज फायनल डेच्या दिवसात आपल्या सर्वांचे लाडके नक्कीच संदीपजी गायकवाड सरांचा गोड आवाज. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान आपण जाऊया व्यासपीठावरती. आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. तर आम्ही विनंती करू या ठिकाणी माननीय श्री बाळराम शेठ कांबरे यांना विनंती असेल की आपण याच्या समोर आपल्या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. तर आम्ही विनंती करतोय राजेश दादा नक्कीच देविदाजी भगत आणि राजेश दादा शिंगटे यांना विनंती असेल की आपल्या शोभास या ठिकाणी नक्कीच बाळराम शेठ कांबरे यांच्या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर विशेष सत्कार या ठिकाणी केला जातोय दादांचं. नक्कीच दादांच्या माध्यमातून आम्हाला या मैदानावरती रोलर त्यांनी नक्कीच उपलब्ध करून दिलं आणि त्यानंतर अजून एक आपला सत्कार आपण नक्कीच करणार आहोत. तर सतीशजी जमदरे यांचा देखील आपण याच्यात मान सन्मान करणार आहोत. तर पुन्हा एकदा आम्ही विनंती करू देविदासजी भगत यांना की आपल्या शुभास या ठिकाणी यशोचित मान सन्मान करायचा आहे. मायाची शाल स्पर्धेचं प्रतीक सन्मान चिन्ह आणि रंगीबेरंगी फुलांना सजलेला फुलगुच्छ देऊन सतीश जी जमदरे यांचा या ठिकाणी यशोचित मान सन्मान करत असताना दोन्ही मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया ऑन गोइंग मॅचच्या दिशेनं. तिथे कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतात पुन्हा एकदा नक्कीच संदीपजी गायकवाड सर आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद.
मी बालाराम शेठ कांबळे साहेबांना विनंती करतोय, खरंच आपण दरवेळीच प्रत्येकाला हाताने मदत करत असतात. आपलं मनापासून गोड गोड कौतुक दादा. प्रथम बंधू या श्री गणेशाला महाराष्ट्र दैवत आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तीव्र अभिवादन करून आपण या स्पर्धेला ज्या पद्धतीने सुंदररित्या सुरुवात झाली. धन्यवाद प्रसाद, धन्यवाद संदीप बोराडे सर. माननीय अनंत शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो संगमालकात आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचे. मॅचला सुरुवात झाली. खूप मोठं लक्ष गाठायचं आहे, पर्वत सर करायचंय. 91 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. बादल आज असा बरसला, हस्त्याने बस्ती उद्ध्वस्त करून ठेवली त्यांनी गोलंदाजांची. 50 धावा वैयक्तिक करून बाद झालाय. इथे हलका त्याने ग्लास आपण पाहतोय. माननीय जमदारे सर, विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, संतोषजी जमदारे सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. तर मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. खरवई प्रीमियर लीग आपण पाहता, पर्व तिसरे आणि पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात आपण पाहिली गेली. आज तिसरा दिवस, शेवटचा अंतिम फायनलचा दिवस आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड चेतनजी आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतोय. हॅलो, शेवटच्या चेंडूवरती धावा किती होत्या? 2. धन्यवाद. एकच होती ना? ओके. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश. पहिला चेंडू स्टेप आउट केला मिनी हेलिकॉप्टर या ठिकाणी आपण पाहतो. फिरवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहायला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाते. अफलातून क्रीडानगरी आपण पाहतोय. चहूबाजूने टावर्स उभे राहायला सुरुवात झाली. कालांतराने असं वाटतं डेलाही ते टावर उभे करायला लागतील लाईटचे. हा देवदास सर, कालांतराने लाईटचे टावर उभे करायला लागतील डेला. एवढे बाजूने टावर उभे झालेत. स्क्वेअर रिजन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. अविनाश टेंभे मामा पंचांच्या भूमिकेमध्ये. गुड मॉर्निंग मामा. आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी? पण चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार. रस मिळतील 4. गुड मॉर्निंग करत आलेला चौकार. जाम बादलनी केलंय. ट्रॅफिक सोडावी लागेल या फलंदाजांना. इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सरळ रेषेत एसटी रक्षक हातामध्ये चेंडू निघून जातो. निर्धाव चेंडू. 2 सिंगल नंतर चौकार आणि डॉट चेंडू आपण पाहतोय. खूप मोठं आव्हान आहे.
5 षटकामध्ये आपण पाहतोय ते आव्हान गाठायचंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे चांगला फटका डीप मिड विकेट डिझर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू परत पोहोचतोय. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा आगेकूच होतोय. 14 14 हा आकडा आपण पाहतोय. दाफलकावरती लागलेला आजची तारीख ही 14 आहे. अंतिम आणि फायनलचा दिवस 14 जानेवारी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. पंचांच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट असा मारा. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय. म्हणजे पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालेत. 3 रेग्युलर षटक आहेत. 15 धावा 91 धावाचं लक्ष म्हणजे 76 धावा आता पटकाव्या लागतील. 18 चेंडू आणि 76 धावा. एखाद्या फलंदाजाला 12 चेंडू मध्ये त्या 60-70 धावा कुटाव्या लागतील. म्हणजे युवराज सिंगचा रेकॉर्डही तोडावा लागेल. जय जय महाराज. राष्ट्र माझा ना जातीसाठी ना धर्मासाठी जो राजा लढला लोकजनहितासाठी. राजा अधिपती राजा शिव छत्रपती. या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि दोन्ही फलंदाजांना एक सूचना देऊया. संघ मालक प्रशांत भालेराव सर यांनी सांगितलं नॉट आउट पारी खेळायचे मित्रांनो. विकेट टाकायची नाही. दोघांना 1000 रुपयाचं पारितोषिक. काय पाहिजे अजून प्रशांत दादा? बस एवढंच पाहिजे. 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. विकेट टाकायची नाही. नॉट आउट पारी खेळायची आहे. इधर रिवर्स अटैक दुधारी तलवार लगा तो तीर से बना है गोलंदाज को फकीर. रस मिळतील 4 आलेला चौकार. समीरसाठी सुवर्ण संधी आहे. प्रशांतदा भालेरावांकडून अर्धशतक आपण झलकावलं तर 4000 रुपये. इथे पुन्हा एकदा दुधारी तलवार. अफलातून फटका आपण या ठिकाणी पाहतो. बॅक टू बॅक चौकार समीरच्या बॅट मधून येतोय. ठोक डीजे. जर तिसरा चौकार या स्टाईलने आला तर चेतन दादा यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. 2 दिवस आलेत. तिसरा येणार का बघा. स्कोररच्या भूमिकेमध्ये चेतन दादा आमच्या सोबत. हा स्टाईल तर लगावलेली त्याच पद्धतीने लगावण्याचा प्रयत्न केला होता. चेतन दादा प्रयत्न सुरू करतो. समीर 2 चौकारशे आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती आहे. ग्लेन मॅक्सवेल इंजर्ड झाला होता पण 200 ठोकून गेला होता. मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला या पद्धतीने खेळला होता. इथे समीर त्याच पद्धतीने खेळणार का? त्याच्या बॅट मधून मोठे मोठे फटके येणार का? इथे डॉट चेंडू निर्धाव चेंडू खेळत असताना प्रशांतदा भालेराव यांनी सांगितलंय डॉट खेळा पण बाद व्हायचं नाही. आउट व्हायचं नाही. 1000 रुपये घ्यायचे. दादा हे जर डॉट खेळत बसले हे जर आउट झाले नाही बाकीचे फक्त कलिंगड खाणार का? प्रशांत दादा बाकीचे वडापाव कलिंगड. लाजवाब आपण पाहतो. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होते. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मास्टर मजबूत पाहिजे. त्याचा
डीजे चांगला वाजला पाहिजे. हल्दीला माहिती ना, दोन गोष्टीची खूप गरज असते प्रसाद. एक जेवण झणझणीत पाहिजे आणि नाचाला चांगला डीजे पाहिजे. डीजे वाला मजबूत तो बाकी सर्व मजबूत. तो गोलंदाजी मार्क वरती डीप. तर समीरसाठी सुवर्ण संधी. अर्धशतक जर झलकवलं तर 4000चं रोख पारितोषिक आपण पाहतोय. डीप आहे गोलंदाज. कशा प्रकारे कामगिरी करणार समीर आपण पाहतोय. आतापर्यंत 13 धावेवरती खेळतोय. 2 चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आलेत. इथे सुरेख फटका. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने लगावलेला फटका. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब. झेल ड्रॉप. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावेने स्कोरकडे अग्रेसर होतोय. संख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 26. 26 लॉस फॉर 0 विकेट. गोलंदाज दीप पुन्हा एकदा समीर साठी. इथे हलक्या हाताने ग्लान्स केलाय. थोडा शॉट होता. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचला नाहीये. फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवला जरूर पण 2 धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. 28 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज दीप पुन्हा एकदा तयार. इथे आता किती पाहिजे संदीप बोराडे सर ते नाही बघायचे. इथे समीरला अर्धशतकासाठी किती पाहिजे तर फक्त हेच बघायचं आम्हाला. इथे दुसरी धाव पूर्ण होते. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 91 धावाचं लक्ष गाठायचंय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 9 चेंडू आणि 61 धावा. अशक्य प्राय हे लक्ष UTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे कव्हरेज केले जाते. लाजवाब डॉट चेंडू. चार चेंडू आतापर्यंत झाले दीपचे. सूरज तयारी आपण पाहतो. आपण चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. तेवढे डॉट चेंडू पण खेळतोय. इथे खूप आपण पाहतोय. हाईट फॅक्टर या ठिकाणी मोजला जाईल. पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव. फोकटची धाव. प्रतिवर एक बाउन्स झाला. 4 चेंडू नंतर हा बाउन्सर चेंडू आपण पाहतोय. समीरला संधी आहे. सुवर्ण संधी आहे. दोघांना नॉट आउट पारी खेळायचे 1,000 रुपये पण भेटणार आहेत. वैयक्तिक रेकॉर्ड पण होऊन जाईल. हा पुन्हा एकदा आपण पाहतोय. 9 चेंडू. यस व्हेरी गुड डिसिजन सर. प्रतिवर एक बाउन्स झाला होता. इथे सर आम्हाला सांगतील 9 चेंडू खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव. फोकटची धाव. यानंतर समीर उघडा डोळे व्हा नीट. समीर उघडे डोळे व्हा आता नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. हा नीट आता फलंदाजी करायची ती पण थेट फ्री हिट चेंडू. इथे पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव. दीपला दिवसा कालोख दिसायला लागला. स्टंप दिसत नाही. गाडी कारशेटला लागायला लागली त्याची. पट्टीवरून गाडी सटकली. धावसंख्या स्कोर कार्ड 33. फ्री हिट आपण पाहतोय. दीप तयार. गोलंदाजी मार्क होती. समीर स्ट्राईकला. अर्धशतक 4000 आहेत. इथे आता काही नाही. समीर रोज दसरा दिवाळी नसते दादा. संक्रांत किंक्रांत पण येऊन ठेपते. हा 14 तारीख उद्या संक्रांत आहे. इथे पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले. प्रशांतदा भालेराव यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं
नॉट पारी खेळा 1000 पारितोषिक आतापर्यंत तर 90%. ठीक आहे, 4 षटकं खेळले तर 1000 रुपये मधले 800 जवळ आणलेत. आता पुढचे 6 चेंडू कशा प्रकारे खेळायचं ना यावरती विचार. पाठीमागे बसलेला आमचा जो चाहता वर्ग आहे, आपला जे कमिटी मेंबर्स आहेत आणि खेळाडू आहेत, हे विचार करतात समारा 11 असे पारितोषिक आम्हाला लावले तर ढोप्याने बॉल मारू बॅटीने सोडून. काल आपण पाहतोय आता तुळशीचे लग्न होऊन गेले, लगीन सराई चालू झाले. ज्यांची नाही झाली त्यांनी बघा. हा, पण मामाकडे शेती पाहिजे ना बाबा. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा तयार आपण पाहतो. गोलंदाज आता निरोप गेलाय दादा. दोघं खेळा 2000 ची पार्टी करू. हलक्या त्याने ग्लान्स केलाय. त्यानंतर तुमचं पंचांकडे प्रत्येक विकेटला 500 रुपये राजेश फुटाणे सर यांच्याकडून. क्या बात आहे. हा, आता दोन्ही बाजूनी बॉम्ब लावला. फटाक्याची मारा आता दोन्ही बाजूनी. इकडून पण होऊन दे, तिकडून पण होऊन दे. ढडूम ढुम. सक्षम मॅगी या दरम्यान पाहिलं गेलं. एक चांगला फटका. समीर आता ते अर्धशतक होणार नाही. समीरला माहिती आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. नॉट आउट पारी खेळायचे. प्रशांत बालेवर सर यांचं 1000चं पारितोषिक घ्यायचे. 2 चेंडू झाले, 4 चेंडू शिल्लक आहेत. एक तरी बाद झाला, दुसऱ्याचं नुकसान. हा, हलक्या हाताने जो बाद होईल त्याचं तर 100% होणार सर. पण जाता जाताना हम भी डुबेगे सनम तुम्ही साथ दे के. तिसरा चेंडू 3 सिंगल आले. चौथा चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केलाय. चार चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. अविनाश दादा शिंगटे यांचं आगमन आपण पाहतोय. परीला सोबत या ठिकाणी घेऊन आलेत आणि परीचं स्वागत या ठिकाणी केलं आहे एक सुंदर चौकाराने. 4 धावा. ठोक डीजे. $2000चा चेंडू आहे. किती? 2000चा. देवदास सर तो चेंडू जपून ठेवा का. 2000 चेंडू आहे आणि 500 रुपये बॉलरला आहेत. शेवटचा चेंडू. हा, हलक्या हाताने ग्लान्स केलाय. मला वाटतं बॉलर काहीतरी सेटिंग झाली का. विकेट घेतल्याने शेवट परत 5 षटकं या ठिकाणी आपण पाहतो समाप्त झालेत. नॉट आउट पारी आपण पाहिली गेली. दोन्ही संघा खूप प्रयत्न केले. आपण पाहिलं धावसंख्या 41 धावांची नॉट आउट पारी. चला, ज्यांचं क्षेत्ररक्षण नाही लगेच सजून घ्यायचे. बादल बिन बरसे बादल यार काय